आस्तिक असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय शनिदेव आणि सबस्क्राईब लगेच करा. लाईक करून व्हिडिओची सुरुवात करा. कोणतेही काम शिस्तीने सुरू करा आणि सातत्यपूर्णपणे सुरू ठेवा. मग पहा की यश आपोआप तुमच्या मागे धावेल. यश स्वतःच पुढे जाईल. केवळ 2 गोष्टी आहेत, शिस्त आणि सातत्य. नमस्कार मित्रांनो, माझ्या ज्योतिष केंद्रामध्ये तुम्हा सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करते. मित्रांनो, आजचा ज्योतिष कार्यक्रम हा कुंभ राशीसाठी खूप खास कार्यक्रम आहे. कुंभ राशीच्या कमनेलमध्ये तुम्ही स्वतःला पाहिले असेल. आता तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे, त्याबद्दल मी तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे. कुंभ, येणाऱ्या काळात वर्ष 2025च्या शेवटी कुंभ राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल घडू शकतात, शेवटी कोणत्या तारखेपासून तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले सकारात्मक बदल पाहायला मिळतील आणि काय दिसून येत आहे हेही कळेल. भविष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक काय आहे तुमच्या आयुष्यातील हे सर्व मी तुम्हाला समजावून सांगेन. मित्रांनो, आपण पुन्हा सुरुवात करूया, कारण सध्या शनी थरथर कापत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी वक्री आहे, जो 27 नोव्हेंबरला संक्रमण करेल. त्याचवेळी देवरू बृहस्पतीची राशी काही काळासाठी बदलेल, परंतु त्या राशीतील बदल हा एक मोठा बदल असेल, कारण तिथे असलेले गुरु उच्चस्थानी असतील. तुम्ही कर्क राशीत प्रवेश कराल. देवगुरु वक्री 20 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यासह शुक्र, सूर्य, मंगळ, बुध यांचे परिवर्तन हे सर्व तुमच्या जीवनात काय बदल आणू शकते, चला अधिक जाणून घेऊया. मित्रांनो, हा कार्यक्रम चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करायचे असेल तर सबस्क्राईब करा. आता तुम्हाला कुंभ राशीबद्दल सर्व काही माहीत आहे. मित्रांनो, कुंभ हे तुमचे चिन्ह आहे, बरोबर. शनी तुमच्या राशीचा स्वामी बनतो. शनिदेव तुमच्या दुसऱ्या घरात संक्रमण करत आहेत. मी वर्तमानाबद्दल बोलत आहे. राहू तुमच्या 1ल्या क्रमांकावर आहे. केतू तुमच्या 7व्या क्रमांकावर आहे. गुरु तुमच्या 5व्या घरात आहे. ठीक आहे मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सध्या दुसऱ्या घरात शनी वक्री आहे आणि वक्री हे शनीचं दर्शन आहे, जे तुमचे 7, 8, 9, 10 आहे. ठीक आहे, तुमच्या 11व्या घरात शनीचे दर्शन होत आहे. सर्वप्रथम मला तुमच्याशी बोलायचे आहे. 3 ते 4 महिन्यांच्या आत तुम्ही वाहन खरेदी कराल. नाही, तुम्ही एक सायकल, एक स्कूटी, लोखंडाने जोडलेल्या किंवा कुठेतरी लोखंडी असलेल्या वस्तू खरेदी कराल या 4 महिन्यांच्या शेवटी, म्हणजे डिसेंबर. ठीक आहे, मग ते लहान असो वा मोठे, याद्वारे तुम्ही काही प्रमाणात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या अभ्यासात, तुमच्या कारकिर्दीत, तुमच्या कामाच्या पद्धतीत खूप चांगले बदल करण्याचा प्रयत्न कराल, कारण शनी हा वक्री आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी आहे. +2चा शेवटचा टप्पा सुरू आहे, म्हणजेच तुम्ही तुमची कौशल्य बदला. तुम्ही तुमच्या स्वभावात मोठा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कराल. मला वाटते की हे पुढील 3-4 महिन्यातच होईल. आणि मी हे देखील पाहत आहे की मित्रांनो, तुमच्या ज्या इच्छा होत्या, तुमची जी स्वप्ने होती, मी ती तारीख सांगेन की तेव्हापासून ती हळूहळू पूर्ण होतील. पण मी एक गोष्ट सांगेन की तुम्हाला इथे तुमच्या मोठ्या बंधू भगिनींचा पाठिंबा मिळू शकेल. त्यांच्याशी तुमचे संबंध अधिक चांगले होतील, किंवा कुठेतरी तुमच्या कुटुंबासह तुमचे प्रवास वगैरे दाखवले जात आहेत पुढील 3-4 महिन्यात, आणि ते निश्चित आहे. यासह शनीही वक्री आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे कुटुंबातील समन्वय तुमच्यासाठी खूप चांगले असेल. पण एक गोष्ट स्पष्टपणे मी तुम्हाला इथे सांगते, ती म्हणजे तुम्ही तुमच्या चुकांचा तुमच्या बोलण्यातून आणि सरळपणे स्वीकार करू नये. यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शनी निश्चितपणे दुसऱ्या घरात आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल. तुमच्या कुटुंबासाठी हे खूप चांगले असेल, पण कधीकधी तुमचे शब्द तुम्हाला दुखवू शकतात. ठीक आहे, त्याचवेळी गुरु तुमच्या 5व्या अर्थाने तुमच्या भेटीला येत आहेत, मार्ग आहेत आता. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या 5व्या घरात असलेले गुरु तुमच्या अभ्यासात चांगला बदल आणत नाही, किंवा तुम्ही 3-4 महिन्यांच्या आत काही प्रशिक्षणात सामील झाले असाल, तो 3-4 महिन्यात यशस्वीपणे पूर्ण होईल. जर तुम्ही केले नसेल तर पुढील 3-4 महिन्यात तुम्ही कोणतेही प्रशिक्षणाचे काम करू शकता, किंवा कोणताही फॉर्म भरू शकता, किंवा तुम्ही कोणताही अभ्यासात रस दाखवू शकता. तुम्ही या 3-4 महिन्यांमध्ये कोणत्याही नवीन अभ्यासात रस दाखवू शकता, किंवा जर कोणी कुठेही ॲडमिशन घेण्याचा विचार करत असेल तर ते करू शकतात, किंवा कोणतेही उच्च शिक्षण घेऊ शकतात. इथे या संधी खूप चांगल्या आहेत, कारण गुरु केवळ तुमच्या 5व्या घरातच नव्हे, तर इथून गुरूंचे दर्शन तुमच्या 9व्या घरावरही पडत आहे आणि 9व्या घरावरही येत आहे. उच्च शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर मला ते खूप छान वाटते. आता हे गुरु काय आहेत? हे संततीचे घटक आहेत, पैशाचे आहेत, आणि ते तुमचे पहिले घर पाहत आहेत. जेव्हा गुरूंचे दर्शन पहिल्या घरात येते, याचा अर्थ तुमच्या परिपक्वता पातळीपैकी एका स्तरावरही ते खूप चांगले दिसत आहे. मित्रांनो, जिथे तुम्हाला बरेच चांगले बदल मिळतील. कोणत्या तारखेपासून तुम्हाला खूप सकारात्मक आणि खूप चांगले बदल पाहायला मिळतील? सर्वप्रथम शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करेल, तेही उच्च असतील. मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगते की मी एका मोठ्या गोष्टीचा सौदा करण्याचा विचार करत होतो, तर मी इथे पाहत आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितले होते की तुम्ही लोखंडाशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करू शकता.
किंवा तुम्ही एखादी मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता आणि मला खूप चांगले वाटते की तुम्ही ते कराल. ठीक आहे. जर तुमची जन्मकुंडली तुम्हाला थोडीशी साथ देत असेल तर तुमचे ग्रह तुम्हाला आधार देत आहेत. त्यामुळे यासह सूर्य तुमच्याकडे येईल 16 ऑगस्टला आणि 16 ऑगस्टपासून 16 सप्टेंबरपर्यंत ते इथे असतील. हे तुमच्या जीवन साथीदारासाठी चांगले आहे. 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत तुमच्या जोडीदाराच्या कामगिरीबद्दल, तुमच्या जोडीदाराच्या कारकिर्दीबद्दल मला खूप चांगले वाटत आहे. पण तुमच्यात उत्साह असेल. तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? सर्वप्रथम तुमचे शरीर खाली पडत आहे, पण ते नकारात्मक नाही. पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. सर्वप्रथम तुमच्यात आक्रमकता, तुमचा मूडी स्वभाव, मूड स्विंग, खूप जास्त मूड स्विंग, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव घेऊ नका. आणि माझ्या भाषणात मी तुम्हाला आधी सांगितलं होते की तुम्हाला नियंत्रित करावे लागेल. बघा, कुंभ राशीच्या आत काय आहे हे तुम्हाला माहीत आहे? ठीक आहे. मी नेहमीच म्हणते की कुंभ हे माझे आवडती राशीचिन्ह आहे आणि काय तुम्हा सर्वांना माहीत आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दिसेल. तुम्हाला तुमच्या मनोस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तीक्ष्ण मनाचे, त्यांचे मन खूप तीक्ष्ण असते, त्यांच्या इच्छा खूप सक्रिय आहेत, खूप उच्च आहेत, परंतु ते खूप मोडी आहेत. जर कुंभ राशीची कोणतीही व्यक्ती सातत्यपूर्ण असेल आणि थोडी मंद गतीने काम करत असेल तर मी म्हणेन की त्यांचे मन इतकी तीक्ष्ण आहे की ते त्या गोष्टीत यश मिळवू शकतात. परंतु ते खूप मोठे आहेत. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. छोट्या गोष्टींसाठी त्यांच्या खूप अपेक्षा असतात. ते छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. ते भावनिक होतात. त्यामुळे या गोष्टींवर थोडे नियंत्रण ठेवूया. ही उर्वरित वर्ष जशी जशी पुढे सरकत आहेत तशी तशी मला निश्चितपणे दिसत आहे, कारण गुरु वरचे आहेत, शनी मार्गावर आहेत. गुरु काय बोलतात? जास्त रकमेवर जाण्याने खूप चांगला बदल होईल. आणि विशेषतः मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत. प्रेम जीवनात मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. कुंभ राशीला तुमच्या 5व्या घरात गुरु असतील आणि कन्या राशीला बुध असेल. म्हणजेच तर तुमचे ब्रेकअप झाले असेल, जर तुम्हाला कोणाशीही काही समस्या असेल तर 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान मी एक चांगले प्रेमसंबंध देखील पाहत आहे. किंवा जर तुमचे ब्रेकअप झाले असेल तर येथे पॅचअप होण्याची शक्यता आहे. किंवा कोणाशी तरी नवीन नाते ठेवण्याची आशा बाळगा. 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान तुम्ही उच्च शिक्षणाचा विचार नक्कीच केला पाहिजे. ते तुमच्यासाठी खूप चांगले असेल. ठीक आहे मित्रांनो, कुंभ राशीच्या जीवनात काय दिसते? नकारात्मक काय आहे, सकारात्मक काय आहे, तुमच्या आयुष्यात काय होणार आहे, या सगळ्यासाठी तुम्ही काय करायला हवे? सर्वप्रथम तुम्ही रोज शनीचा बीजमंत्र केला पाहिजे. ओम नमः शिवाय, शिवाय नमः 108 वेळा. दररोज हनुमान चालिसाचे पालन करा. ते तुमच्यासाठी खूप चांगले असेल. यासह तुम्ही उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करू शकता आणि दररोज ओम नमः शिवाचा जप करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला लाईक करा, शेअर करा आणि संपर्कात राहा. सबस्क्राईब करून जय शनिदेव.